गोरगरीब ओबीसी पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला लागेल असं छगन भुजबळ म्हणाले. आनंद आहे, आनंद आहे. आम्हाला काय अडचण आहे? आम्हाला आवडत. तुम्हाला आवडतंय का? आवडतंय तर तुम्ही 75 वर्षात का नाही होऊन दिलं? का तुम्ही बंजारा समाजाचे अधिकारी होऊ दिले? त्यांचं आरक्षण घेऊ द्या, उत्तर यायचे बंजारा समाजाला द्या. चला, का नाही होऊन दिले? सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल, तुमच्या घराघरीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघरीच माणसं ऊस तोडायला गेली. हे काय खोटं आहे का? किती दिवस राहू येड्यात काढणार तुम्ही? बिलाचे तेच हाल, पारद्याचे तेच हाल, तुम्ही रामुशाचं नाव घेतो त्याचे तेच हाल. तुम्ही कोणाला सुधरून दिलं? कोणालाच नाही. आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना ही होत नाही. अरे आमच्या इकडे येऊन बघ, ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता. ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच. पुढच्या आठवडाभरात किंवा 10 दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅझेटचा जी.आर. निघणार आहे. आता हे बॉम्ब बालणारच. त्यांना वाटतं सगळं आमच्यामुळेच आहे. गाडी खाली काय चालत असतं माहिती आहे तुम्हाला? त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडीतो. असा ते घुरटे भुजबळ देऊ. त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटतं ना, याची नोंद सापडली, शिंदे समितीने सापडली, याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. का रोखून धरायचं? तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं 94चं का रद्द होऊ नये? 16% दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचं रद्द करणार? एवढं सोपं आहे का रद्द करणं ते? आणि तुमचे कोणीही नेते उठू देत, निघालेत मराठ्याला विरोध करायला, आरक्षण देऊ नका. अरे आमचे नेत्याला तुम्ही बोलता विखे साहेबांनी इकडे जाऊ नये, आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये, तिकडे येऊ नये. ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत, करा म्हणाले येत नाहीत. किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते का म्हणून होते माहितीये का? जरा त्या घुरट भुजबळाला जरा डोकं लावा म्हणा, का होते ते? एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, त्याचं कल्याण हो द्या म्हणून येतात, कल्याण करण्यासाठी. आणि तुमच्याकडे जे येतात ते देऊ नका म्हणून येतात. याच्यात फरक आहे. ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? देऊ नका म्हणा. ते म्हणतात का ओबीसीला? आमचे मराठ्याचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात, कोणाला देऊ नका म्हणाल नाही. ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका? एक मराठ्यांच्या लेकराला, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायला येते. ही फरक आहे.